नमस्कार, मी मोहिनी सोनार. गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेत. त्यामुळे आता करिअरच्या इतर संधींसोबतच सरकारी नोकरींमध्ये किती संधी आहे याच विषयावर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे सर. सर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची अगदी थोडक्यात ओळख करून घेऊयात. प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे हे गरुड झेप अकॅडमी, गरुड झेप सैनिकी स्कूलचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये भव्य अशा शाखा आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 7,000पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरींमध्ये दाखल झालेले आहेत. तर गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरामध्ये मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून पहिली ते महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करून घेतली जाते. तर याच सगळ्या विषयांवर आपण सरांशी चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा विषय म्हणजे आपण सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे सर 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं पुढे काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामुळे 10वी 12वी नंतर सरकारी नोकरीचे मार्ग नेमके कसे मिळू शकतात हा आपला आजचा मुख्य प्रश्न आहे. त्या संदर्भात प्रेक्षकांना काय माहिती द्याल? कुठलाही विद्यार्थी जेव्हा 10वी परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होतो तेव्हा तिथून पुढे त्याच्या करिअरच्या सर्व संधी चालू होतात. 10वी नंतर आपल्याला जर सरकारी नोकरीचं स्वप्न बघायचं किंवा सरकारी नोकरीच्या वाटेवरती जायचं तर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. आज बघा, कुठलीही सरकारी नोकरी ती शिपायापासून ते कलेक्टर पदापर्यंत, म्हणजे शिपाई ते IPS IRS दर्जापर्यंत, शिपाई ते NDA परीक्षेमध्ये आपण त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी पदापर्यंत या सर्व स्पर्धा परीक्षेमधूनच त्या ठिकाणी निवड होते. सरकारी नोकरीचा एकमेव मार्ग स्पर्धा परीक्षा असतो. आणि 10वी नंतर जर आपण 11वी 12वी करताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर नक्कीच भविष्यामध्ये आपण केंद्र आणि राज्य या दोन्ही मधील जेवढ्या सरकारी नोकरी असतील त्या सर्वांसाठी पात्र असतो. त्याचबरोबर आता 12वीची परीक्षा संपलेली आहे, 12वीचे निकाल त्या ठिकाणी आलेले आहेत. 12वी नंतर सुद्धा ग्रॅज्युएशन करताना वयाच्या 18 वर्षापासून चालू होणाऱ्या सरकारी नोकरी यामध्ये आपल्याला जाता येतं. त्यामध्ये वेगवेगळ्या सरकारी नोकरीच्या संधी असतात. आज जर आपण सरकारी नोकरीच्या बद्दल एक एक नाव घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल, एवढ्या सरकारी नोकरींची संख्या त्या ठिकाणी आहे. कुठल्या ना कुठल्या पदाची भरती त्या ठिकाणी नेहमी चालू असते. मग माझं या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की आपल्याला जर सरकारी नोकरीची तयारी करायची तर स्पर्धा परीक्षा ही शिक्षणासोबत करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा त्या ठिकाणी विचार करतो ती 11वी 12वी सोबत किंवा ग्रॅज्युएशन करताना करायला पाहिजे. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी शिक्षणाचा उल्लेख केला की शिक्षण करता करता सुद्धा मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतात. तर ते कसं शक्य होऊ शकतंय? ज्यावेळेस एखादा विद्यार्थी 11वी आणि 12वीचं शिक्षण घेतोय त्यावेळेस तो 11वी 12वी कॉलेजचा अभ्यास म्हणजे त्याच कॅम्पसमध्ये, त्यानंतर त्याचबरोबर निघणाऱ्या सरकारी नोकरी आपण बघतो की सर्वांना माहिती की 18 वर्षानंतर सरकारी नोकरीची सुरुवात होते. पण 17 वर्षानंतर नेव्ही, एअरफोर्सच्या नोकऱ्या त्या ठिकाणी चालू होतात. कमी वयामध्ये सुद्धा सरकारी नोकरी असते. त्यानंतर आपण बघितलं की जेव्हा 19.5च्या आतमध्ये NDAची परीक्षा देता येते, म्हणजे अधिकारी जर बनायचंय तर ते सुद्धा आपल्याला 11वी 12वी करतानाच करावं लागेल. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि 11वी 12वीचे NCERTचा अभ्यासक्रम हा सारखाच असतो. फक्त त्यामध्ये बदल आहे की आपल्याला कशा पद्धतीने वेळेचं नियोजन करायचंय आणि ते नियोजन त्याचबरोबर शिक्षण या दोन्हींची सांगड घालणं तितकंच गरजेचं आहे. जे विद्यार्थी फक्त 11वी 12वी करतात ते विद्यार्थी फक्त 12वीमध्ये पर्सेंटेज घेतील आणि त्यावरती नंतर पुढे परत शिक्षण घेतील किंवा परत स्पर्धा परीक्षा करतील. म्हणजे 2 वर्ष त्यांचे व्यर्थ आणि वेळ जातो आणि त्यानंतर परत स्पर्धा परीक्षा करावी लागते. जे विद्यार्थी 11वी 12वी सोबत स्पर्धा परीक्षा करतात ते दोन्ही गोष्टी घेऊन चालतात. त्यामुळे 12वी पण होते आणि सरकारी नोकरीची संधी आली तर वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या हातामध्ये नोकरी असते. अगदी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात तशा खूप साऱ्या संधी सरकारी नोकरीमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे जर आपण राज्याचा विचार केला आणि केंद्राचा विचार केला तर वर्षभरामध्ये साधारणतः कमीत कमी किती प्रमाणात भरती केली जाते?
आता दोन गोष्टी आहेत. एक आहे राज्य शासनाच्या सरकारी नोकरी. राज्य शासनामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात निघणारी भरती म्हणजे पोलीस भरती आहे. पोलीस भरती असेल, जेल पोलीस असेल, दारूबंदी पोलीस असेल, वनरक्षक असेल, हे झालं डिफेन्स साईडच्या सरकारी नोकरी. आता वनरक्षकची एक मोठी ऍड पडणार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस भरती नुकतीच त्या ठिकाणी संपते आहे आणि त्यानंतर लगेच पडेल पण. या सर्व भरत्या सैनिक विभागात झाल्या. त्यानंतर आपण सरळ सेवेचा जर विचार केला तर ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, सरळ सेवेमध्ये हजारो पदांच्या त्या ठिकाणी भरती पडतात आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला 2-3 भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राज्य शासन राबवतच. आता आपण दुसरा विचार करूया केंद्र शासनाचा. केंद्र शासनामध्ये तर सर्वात मोठ्या मेगा भरत्या त्या ठिकाणी बघायला मिळतात. रेल्वे विभागामध्ये लाखाने दरवर्षी पदं भरली जातात. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन जे चयन मंडळ आहे त्यातून त्या ठिकाणी SSC GD चे पद भरती होते आणि दरवर्षी किमान 47-42 ते 70 हजार पदाची भरती होते आणि हे 70,000 पदं SSC GDच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरले जातात. त्यामध्ये BSF, CISF, ITBP, आसाम रायफल यासारखे असंख्य पदं आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी केंद्र असो की राज्य शासन याचा सिलेबस त्या ठिकाणी पूर्णतः समान असतो. काही काठिण्य पातळीमध्ये फरक असेल, पण जर विद्यार्थी तयारी करत असेल राज्य शासनाची तो केंद्र शासनाच्या परीक्षा देऊ शकतो. जो विद्यार्थी केंद्र शासनाची तयारी करतोय तो राज्य शासनाच्या परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सरकारी नोकरीची तयारी जर केली तर मला वाटतं यश त्या ठिकाणी लवकर मिळतं आणि वेळ वाया जात नाही. अगदी सर, तुम्ही सुरुवातीच्याच प्रश्नाला म्हणालात की भरपूर साऱ्या संधी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वयात सुद्धा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकता, सरकारी नोकरी करू शकता. तर कमी वयात साधारणतः सरकारी नोकरी करणं कसं शक्य आहे, कशा पद्धतीने हे शक्य होऊ शकतं? खरं तर खूप छान प्रश्न आहे. प्रत्येकाला हे माहितीच नाही आहे किंवा काही जणांपर्यंत आतापर्यंत ही माहिती पोहोचलेली नसेल. वयाच्या 18व्या वर्षी सरकारी नोकरीची सुरुवात होते असंच त्या ठिकाणी सांगितलं जातं. पण नेव्हीमध्ये 17 वर्षानंतर त्या ठिकाणी तुम्ही नेव्ही साईडच्या पूर्ण परीक्षा देऊ शकता. त्यात MR असेल, SSR असेल. त्यानंतर एअरफोर्समध्ये पण S ग्रुप, Y ग्रुपच्या परीक्षा 17 वर्षानंतर चालू होतात आणि 19 वर्षाच्या आत देता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना 12वी लगेच झाल्यानंतर या परीक्षा भेटणार आहेत. मग 10वी नंतर जर आपण तयारी केली तर नेव्ही एअरफोर्सच्या त्या ठिकाणी सरकारी नोकरीकडे आपण पोहोचू शकतो. आणि NDAची परीक्षा यातील टॉपेस्ट आपण म्हणतो ती परीक्षा सुद्धा 10वी नंतर तयारी करूनच आपल्याला द्यावी लागेल. कारण जरी 12वी शिक्षणाची अट असेल तर 12वी असताना आपण त्या ठिकाणी NDAची परीक्षा देऊ शकतो, नेव्ही एअरफोर्सची देऊ शकतो. या झाल्या कमी वयाच्या सरकारी नोकरी. आणि ज्या वेळेस आपलं वय 18 वर्ष पूर्ण होतं त्यावेळेस तर संपूर्ण राज्य आणि केंद्र दोन्हीही सरकारी नोकरीची संधी चालून येते. मग जर अगोदर आपण तयारी केलेली असेल तर त्यानंतर सुद्धा आपल्याला सरकारी नोकरीची संधी असतेच. अगदी सर, एक चर्चेतला विषय तुम्हाला विचारते. सध्या अग्निवीर भरती संदर्भात अनेक लोकांकडून टीका होताना दिसते. ही भरती प्रक्रिया जरी राबवत असलं सरकार तरी सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ती खूप कमी आहे. म्हणजे साधारणतः मुलांचा कालावधी यामध्ये कमी असल्याची टीका होते. त्यामुळे याकडे तुम्ही कसं बघता? यावर अग्निवीर भरती संदर्भात तुमचं काय मत आहे? खरं तर मी आज 15-16 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करतोय. मी एकच सांगेल, अग्निवीर ही संकल्पना खूपच छान आहे. खरं तर ही संकल्पना पालकांनी आणि जनतेने समजून घेणं गरजेचं आहे की या संकल्पनेत सांगितलंय की 4 ते 5 वर्ष नोकरी असेल. पण मुळात अग्निवीर संकल्पना चालू होऊनच 4 वर्ष पूर्ण झाली. पहिल्या बॅचचे विद्यार्थी ज्यांचे 4 वर्ष पूर्ण झालेत ते आजपर्यंत परत आलेच नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी काढता येत नाही. याचं एकमेव कारण की त्या ठिकाणी आपण आर्मीचा विचार करा, नेव्ही, एअरफोर्स ट्रेनिंग मध्ये एका विद्यार्थ्यावर किमान 5 लाख ते 10 लाख रुपये खर्च एका विद्यार्थ्यावरती गव्हर्नमेंट करतं. आणि अशा प्रशिक्षित उमेदवाराला त्या ठिकाणी काढणं तितकंच त्या ठिकाणी सोपं नाहीये. आणि
अग्निवीर संकल्पनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की किमान इतके टक्के विद्यार्थी तिथेच राहणार, एवढे टक्के काढले जाणार. पण त्यात मी एक सांगेल, किमान 10-15% जे डिफॉल्टर आपण ज्याला म्हणतो की जे नोकरी व्यवस्थित करत नाही किंवा काही प्रॉब्लेम्स असतात, तेच विद्यार्थी फक्त परत येतील, असं माझं प्रामाणिकपणे स्पष्ट मत आहे. त्यामुळे अग्निवीर या संकल्पनेबद्दल पालकांनी मनामध्ये वेगवेगळे समज गैरसमज ठेवू नये. आज मार्केटमध्ये वेगवेगळे तुम्हाला सांगितल्या जाईल, पण असं होत नाही. डिफेन्समध्ये जेव्हा विद्यार्थी जातो त्याचं करिअर हे सेफ असतं आणि त्याच पद्धतीने त्याचं भावी आयुष्यामध्ये पण येणाऱ्या ज्या संधी आहेत त्या पण चांगल्याच असतात. अगदी, त्यामुळे प्रेक्षकांनी नक्कीच अग्निवीर भरतीचा विचार करण्यात काही गैर नाहीये आणि नक्कीच करावा. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आता पाहतो 10वी-12वी मध्ये मुलींचीच बाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मुलीच बऱ्याच वेळा पुढे असतात. मात्र सरकारी नोकरीमध्ये या ठिकाणी मुली भरती होण्याचं प्रमाण साधारणतः किती टक्के आहे? आपण आता 10वीचे निकाल लागले, 12वीचे निकाल लागले, यामध्ये बघितलंय की मुलींनी त्या ठिकाणी मुलांपेक्षा जास्त टक्केवारीमध्ये निकाल त्या ठिकाणी मिळवलेला आहे. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा मुलगी कुठल्याही क्षेत्रात त्या ठिकाणी निवडते त्यावेळेस तिला यश मिळण्याचं प्रमाण मुलांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, कमी वेळामध्ये स्पर्धा परीक्षेला किमान तुम्हाला 2 वर्ष ते 3 वर्ष द्यावे लागतात. हे 3 वर्ष त्या ठिकाणी थांबून जो सातत्याने प्रयत्न करतो, जो सलग करतो, आणि स्पर्धा परीक्षेत मी नेहमीच सांगतोय, जो टिकला, जो कंटिन्यू करतोय तो नोकरी मिळवतोच. या पद्धतीने मुली जास्त प्रयत्न करतात आणि थांबतात. त्यामुळे मुलींचं सरकारी नोकरीतलं प्रमाण वाढलंय. आता नेव्ही एअरफोर्समध्ये तर मुलींची टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. तसंच एनडीची परीक्षा जी आपण अधिकारी पदाची परीक्षा म्हणतो, हिच्यामध्ये सुद्धा आता मुली त्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. मुलींचे निकाल येत आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती आपण आज बघितली, या पोलीस भरतीमध्ये जर 11,000 जागा निघत असतील, 5 ते 6,000 महिला आहेत, मुली आहेत. त्यामुळे मुलींची टक्केवारी प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये वाढते आणि मला वाटतं मुलींसाठी सरकारी नोकरी हा जॉब किंवा त्या ठिकाणी नोकरीची संधी ही भविष्य घडवणारी असते. त्यामुळे नक्कीच मुली या क्षेत्राकडे वाढत आहेत. नक्कीच, आणि मुलींनी प्रयत्न सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. मुलींनी करायलाच पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खूप सारी भरती होते, आणखी सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत सरकारी नोकरीमध्ये. पुढच्या आगामी वर्षामध्ये साधारणतः कोणकोणत्या जागा निघू शकतात, काय काय पदं असतील, त्या संदर्भात प्रेक्षकांना माहिती द्या. ज्यावेळेस 2009 पासून या क्षेत्रात असल्यानंतर एक अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक भरती प्रक्रिया वेळेनुसार होत असते. आता काही दिवसामध्ये आज आपल्या प्रेक्षकांना आणि सगळ्यांना सांगण्याला आनंद होईल की वनरक्षकची भरती प्रक्रिया आहे. वन विभागाची भरती प्रक्रिया चालू होईल आणि किमान 5-10 हजार 15,000 जागा त्या ठिकाणी भरल्या जातील. 1-2 महिन्यानंतर, त्या ठिकाणी 3 महिन्यानंतर या वर्षामध्ये तुम्हाला ती भरती प्रक्रिया बघायला मिळणार आहे. त्यासाठी त्या भरती प्रक्रिया सज्ज राहा. दारूबंदी विभाग जो असतो, ज्याला आपण एक्साइज डिपार्टमेंट म्हणतो, याची भरती प्रक्रिया सुद्धा या काही दिवसामध्ये, वर्षामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनच्या परत 50 ते 70 हजार जागा, ज्यामधून त्या ठिकाणी अर्धसैनिक बल, सैनिक बल, BSF, CISF तुम्हाला बघायला मिळतात. त्या भरती प्रक्रिया बघायला मिळेल. त्यानंतर नेव्हीमध्ये S ग्रुप, Y ग्रुप ही जी एअरफोर्सची भरती प्रक्रिया ती बघायला मिळेल आणि नेव्हीमध्ये MR SSR ची भरती प्रक्रिया या काही दिवसामध्ये बघायला मिळेल. आणि एक मुख्य सांगायचं तर लाखो विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करतात. रेल्वेमध्ये असंख्य पद आहेत, त्याची सुद्धा भरती प्रक्रिया वर्षातून होते आणि ती मोठी भरती प्रक्रिया आपल्याला काही दिवसात बघायला मिळेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर, आता बऱ्याच वेळा आपण बघतो की सरकारी नोकरीची तयारी करता करता बऱ्याच जणांची वय उलटून जातात, मग त्यांना पुढे संधी मिळत नाही, किंवा मग ऑफिसर पदाची एखाद्याला भरती करायची असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने तयारी करायची असते, काय नेमकं करावं लागतं त्यासाठी? खरं तर विद्यार्थ्याच्या मनात घातल्या जातं की अधिकारी बनणं खूप अवघड आहे किंवा ते शक्य नाही, आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो. जे विद्यार्थी आज 10वी उत्तीर्ण झालेले त्यांना मला सांगायचंय, ज्यावेळेस अधिकारी पदाच्या आपण परीक्षेचा विचार करतो, एक तर आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक UPSC ची परीक्षा, आणि UPSC ची परीक्षा करायची तर UPSC मध्ये 2 भाग आहेत. एक आहे कमी वयामध्ये अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून NDA कडे बघितलं जातं. NDA ची परीक्षा तुम्ही 10वी नंतर आजच जर तयारीला सुरुवात केली तर या 2 वर्षात तुम्ही NDA ची परीक्षेची परिपूर्ण तयारी करता आणि 12वीचा निकाल लागण्याच्या आत तुम्ही NDA ची परीक्षा दिलेली असते. ती UPSC ची परीक्षा आहे. त्यातून
आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी बनता येतं. म्हणजे आपण सुपर क्लास 1 पोस्ट पर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. आणि ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्याने जाते त्यामुळे जरी आपल्याला अवघड वाटत असेल तर मुळात आपण त्या क्षेत्रामध्ये तेव्हा जातो, आपण उतरतो तेव्हा ते सोपं वाटायला लागतं किंवा सोपं जातं. त्यामुळे एकदा तयारी करायला सुरुवात केली तर नक्कीच एनडीएची परीक्षा अवघड नाही आहे. आणि मुळात एनडीएची परीक्षा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच पदावरती सीडेच्या परीक्षेतून जाता येतं, जी ग्रॅज्युएशन बेस परीक्षा असते. म्हणजे कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल आला नाही एनडीए मध्ये, तो सीडेची परीक्षा देऊन अधिकारी बनू शकतो. आणि मी तर बघितलंय की एनडीएची परीक्षा निघण्या अगोदरच विद्यार्थी नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळवतात. जरी ते अधिकारी नाही बनले तर दुसऱ्या पदावरती ते पोहोचलेले आम्हाला बघायला मिळतातच. त्यामुळे कमी वयामध्ये अधिकारी बनायचं आहे तर स्पर्धा परीक्षा करावी लागेल. आणि पुढे चालून यूपीएससीची परीक्षा आहे, एमपीएससीची परीक्षा आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रमाचा जर विचार केला, तुम्ही आज जो करत आहात तोच पुढे तुम्हाला कंटिन्यू करून त्या पदापर्यंत सुद्धा पोहोचता येतं. नक्कीच सर, तुमच्या या उत्तराने अनेकांच्या शंका दूर झाल्या असतील, अनेकांची भीती खरं तर निघाली असेल. यासह आणखी काही प्रश्नांची उत्तरं सरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय एस एस सोनवणे सरांसोबत. सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण पाहिलं की अनेक गोष्टींचं, शंकांचं निरसन आपण केलं. महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे आहेत ते आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. अनेकांना बऱ्याच शंका असतात, अनेक प्रश्न असतात. त्यामुळे अशी तयारी करणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मी स्पर्धा परीक्षेत येणारा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना एकच सांगेल की स्पर्धा परीक्षा हा अथांग सागर आहे. इथे तुम्हाला एक मार्ग त्या ठिकाणी बंद झाला तर दुसरा उघडतो. समजा उदाहरणार्थ तुम्ही सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ अशा पदाची तयारी करत आहात, ती नाही झालं तर रेल्वे विभागाच्या नोकरीची संधी येते, ती नाही झालं तर स्टाफ मल्टीटास्किंग सारख्या पदं येतात. वेगवेगळे पदं तुम्हाला त्या ठिकाणी चालून येत असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत येत असताना एकच गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला थांबावं लागेल. 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी कंटिन्यू द्यावे लागेल. न थांबता न सोडता जर आपण तयारी केली तरच यश मिळणार आहे. आपण जर 2-3 महिन्यामध्ये येतोय, परत त्या ठिकाणी जॉईन करतोय, परत सोडतोय, परत थांबतोय तर निकाल भेटत नाही. त्यामुळे थांबणं गरजेचं आहे. आणि 3 वर्ष जर आपण सातत्याने त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत असू तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या पदाची परीक्षा देता येते आणि त्या परीक्षेत सिलेक्शन देखील होतं. आज मी हजारो विद्यार्थी सरकारी नोकरीला लागताना बघितले. 2 वर्षाच्या आत, 1.5 वर्षात, कोणी 6 महिन्यात पण जॉब मिळवलाय. काही जणांना 4 वर्ष पण लागतात, काहीला 5 लागतात. याचं कारण सातत्य जर नसेल तर त्या ठिकाणी वेळ लागतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा सातत्याची खूप आवश्यकता आहे. अगदी सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला उल्लेख केला सर गरुड झेप अकॅडमीचा, तर ही गरुड झेप अकॅडमी म्हणजे सरकारी नोकरीचा कारखाना म्हणून ओळखली जाते. त्या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय सांगाल? आज महाराष्ट्रभर आम्ही काम करत असताना नागपूर असेल, मुंबई असेल, इथून सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी पुणे असेल, संभाजीनगर असेल, आता नागपूरला येत असतील. याचं कारण असं आहे की तिथे बंदिस्त मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तयारी करून घेतल्या जाते. सकाळी 7 ते संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत हा पूर्ण 24 घंट्याची प्लॅनिंग विद्यार्थी करणार काय आहे, कोणत्या परीक्षा देणार आहेत, त्याच्या मागे असणारे मार्गदर्शक एका पॉइंटवरती त्या ठिकाणी काम करून घेतात. विद्यार्थी एका पदासाठी आला तर तीच तयारी करून घेणं, त्यापेक्षा तो कितीतरी परीक्षा देऊ शकतो ही तयारी सुद्धा त्याच्याकडून करून घेतल्या जाते. मग याचंच कारण असं असतं की समजा पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी आता वनरक्षकची भरती पडते आणि तो देतोय, एक विषयाचं त्याला त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं, इंग्रजी विषय जास्तीच आहे, पोलीस भरतीला नाहीये, हे समजून अगोदरच त्याला ते शिकवल्या जातं. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या भरती प्रक्रियेमध्ये त्याला यश मिळतंच. आज आपण हजारो भरती प्रक्रिया बघतो, त्यामध्ये निकालाची टक्केवारी जर बघितली तर ती गरुड झेपची दिवसेंदिवस वाढते. आणि त्यामुळे पालकांची त्या ठिकाणी आमच्याकडे बघून बघितलेलं स्वप्न विद्यार्थ्याकडे ते पूर्ण होताना आम्हालाही आनंद आहे. आणि नक्कीच हे सातत्य राखण्यात आमची संपूर्ण टीम त्या ठिकाणी
जबाबदार आणि जबाबदारीने काम करते, त्यामुळे नक्कीच निकालाची टक्केवारी वाढते. वा सर, तुम्ही या ठिकाणी पालकांचा उल्लेख केला. खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पालक बजावत असतात. ज्या वेळेपासून विद्यार्थी तयारी करतात परीक्षेची, तेव्हापासून ते शेवटपर्यंत ते त्यांच्या सोबत असतात. अनेकांना नैराश्य येतं, अनेकांना आत्महत्या करावीशी वाटते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रसंग किंवा हा काळ खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना तुम्ही नेमका काय सल्ला देऊ इच्छिता? बघा, आम्ही मुलांसाठी नेहमी सेशन असतात किंवा त्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीकर किंवा त्या ठिकाणी आपण एका प्लॅनवरती विद्यार्थ्याला बोलणारे शिक्षक मिळत असतात. त्यावेळेस मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच सांगतो की पालकाचं एकच स्वप्न असतं, माझा मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी एक चांगल्या पदापर्यंत पोहोचली पाहिजे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहील, या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे आणि कुठली ना कुठली नोकरी तिला 2-3 वर्षामध्ये मिळाली पाहिजे. त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणारा पालक असतो. आज विद्यार्थ्यांना ती जाणीव करून देणं गरजेचं आहे की आईवडिलाचे स्वप्न कसे पूर्ण करायचे आणि त्यासाठी त्यांनी करायची तयारी. याचा जर सहयोग साधला गेला तर नक्कीच पालकांचे स्वप्न पूर्ण होतात. आज मी पालकांना एकच सांगेल की विद्यार्थ्यांना आपल्याला जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर ठेवणे, त्यांची संगत जी आहे त्यातून तो चांगल्या मार्गाला जातोय की वाईट, आज संगत ठरवणार आहेत की विद्यार्थी काय बनणार आहेत. त्याचे मित्र चांगले अभ्यास करणारे, हुशार, त्या वेगळ्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करणारे असतील, नक्कीच विद्यार्थी पुढे जाईल. पण वातावरण जर चांगलं नसेल आणि बाजूचा परिसर विद्यार्थ्याला पोषक त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण देऊ शकत नसेल तर नक्कीच विद्यार्थी त्या ठिकाणी पुढे जाणार नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्याच्या वातावरणाकडे, त्याच्या संगतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना मी एक सांगेल की आपले आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर जे कष्ट करतात ते जर आपल्याला साध्य करायचे तर आपल्याला टिकून त्या ठिकाणी तयारी करावी लागेल आणि नक्कीच पुढे जावं लागेल. आपल्या आयुष्यात अनेक संधी चालून येतात, पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यासाठी आपल्याला करायचंय, हा जर ध्यास विद्यार्थ्याच्या मनात असेल तर नक्कीच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणती ना कोणती नोकरी घेऊन नक्कीच पुढे जातो. अगदी सर, अनेक प्रश्नांचं या ठिकाणी खरं तर निरसन झालं असेल, पालकांचंही आणि विद्यार्थ्यांचंही. त्यामुळे नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांनी जे कोणी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण ठरेल. SS सोनवणे सरांनी आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देऊन अनेक शंकांचं निरसन केलेलं आहे. सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि एवढी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि यासोबतच गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.